चला तर भाई लोक, सगळ्यांना गुड इव्हनिंग आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ठाण्याचा रॅपिडोवाल्यावरती. आणि आज आहे आपला दिवस 13वा रॅपिडो करून 1,00,000 रुपये अर्न करण्याचा. आणि आज रॅपिडोला अपडेट आला आहे. अपडेट करून काही ॲप्लिकेशन पटकन. ॲप तर अपडेट झालं आहे. आता जाऊया ऑन ड्युटी. चला तर आपल्या ना आजच्या दिवसाच्या अर्निंगची आता सुरुवात झालेली आहे. आपल्याला पहिला पिकअप आपल्याला भेटलेला आहे श्रीनगरवरून. कस्टमरला लगेच पिक करू, ड्रॉप करू आणि आपली आजची पहिली कमाई करू. तर आज पण आहे ना सगळ्या राईडर आपल्याला रेकॉर्ड करता येणार नाही, कारण आज आपल्याकडे फक्त 2च बॅटरी आहेत फुल चार्ज. त्यात पण आपण करतो आहे 4Kचा रेकॉर्ड. आणि नशीब वातावरण थंड आहे म्हणून बॅटरी आहे ना पटकन ड्रेन होत नाही. खूप कमी फुटेज आता घेणार आहेत आता आपण. तर ते आपल्याला जायचं आहे मानपाडा. श्रीनगरच्या कुठल्या कोपऱ्यात राहतो भाई हा? 26. हां बसा. ओके, रेटिंग तर आला, रेटिंग द्या त्याच्यात. चला तर आजची तर पहिली राईड आपण ड्रॉप केली, 89 रुपीज मिळाले. चला दुसरी राईड पण आपल्याला मिळालेली आहे. जवळूनच आहे, 1.2 किलोमीटरवरून पिकअप आहे. चलो चलो. चला तर भाई इथेच कुठेतरी पिकअप आहे आपले. 130 मीटर, 100 मीटर. कुठे उभं आहेस भाई? दिसला. केक डिलिव्हर करायचं आहे का? हां माहिती आहे, खाली येईल ते. याची लोकेशन तीच आहे का? बरोबर आहे का याची? मग याच्यानुसार जातो मी. त्याचे जास्त आहेत, पार्सलचे जास्त आहेत, तसं अलाउड तर नाही आहे ना. तर ठीक आहे, तर घेऊन जातो. केक घेऊन जायचं आपल्याला, केक. काय वैताग काय. अच्छा थांब, हाच नंबर आहे ना तुझा? थांब एकच मिनिट, हे QR पाठवतो. चला आजची दुसरी ऑर्डर पण आपण ड्रॉप केली. पार्सल ऑर्डर होती एका केकची. याचे आपल्याला 50 रुपये मिळाले. अरे यार. चलो चलो. अर्निंग किती झाली आतापर्यंत? वॉलेटमध्ये आपल्या 84च आहेत फक्त. हो, 50 रुपये आपण जेपेला घेतले ना, सॉरी सर. घेऊया चला. मुंबईची रेस घेतली कारण ऑर्डरच नाही पडत आहेत. चला 12 वाजून गेलेत आणि आपली तिसरी राईड पण आपल्याला मिळालेली आहे. इथूनच 2 किलोमीटरवरून पिकअप आहे. त्यांना घेऊन जायचं कांजूरमार्गला. चला तर रात्रीचे ना बरोबर 1:20 झाले आहेत. आणि आपली आज ही रात्रीची आहे ना 5वी पिकअप आहे. 4 राईडमध्ये 350 रुपये कमवले. आणि आज रात्री आहे ना आपण जास्त आता राईड नाही करत आहोत, कारण आहे ना आता थोडा सीन झाला थोडं माझ्यासोबत, तो सांगतो. 2 असे इन्सिडेंट झाले ना माझ्यासोबत की त्यांनी आहे ना आता असं वाटतं की रात्री मला सोबत काहीतरी ठेवावं लागेल. समजून जा, काहीतरी ठेवावं लागेल मला. तर झालं असं, आपण आता जातो आहे आपल्या 5व्या राईडला पिक करायला. आता ही राईड कोणी बुक केली असेल ना ती सांगता येत नाही. पोलिसांनी बुक केली असेल का कुठल्या कस्टमरनी. काल रविवार होता ना, तर काल अशा कुठल्या राईड अशा मिळतच नव्हत्या. एक मोठी राईड मिळाली आपल्याला कांजूरमार्गची. आणि तो ड्रॉप आहे ना आपला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे ना, तिकडे ड्रॉप होता तो. तर मागे बसले आपले जे पॅसेंजर होते ते थोडेसे ड्रिंक केली होती त्यांनी. तर सीन असा झाला की मला वाटलंच की मध्ये तो जगात नाका येतो, तिथे आपले पोलीस असतात अडवायला आपल्याला टोल नाक्यावरती. तर तिकडे हमखास अडवतील आणि अडवला. फक्त मी माझ्या मनात धरत होतो की मागचे बसलेले पॅसेंजर त्यांनी काही बोलायला नको, कारण ते ऑलरेडी ड्रिंक केली होती त्यांनी. तर नशीब ते सिच्युएशन मी हँडल केली पटकन जागच्या जागी. आणि नशिबाने फोन आहे ना, मला वाटलंच पोलीस अडवणार, मी फोन आहे ना काढून ठेवला होता हा. तरी पोलिसांनी विचारलं रॅपिडो आहे का. नशीब मागचे पॅसेंजर काय बोलले नाही, तर मीच हँडल केली सिच्युएशन ती. आणि तिथून कसे बसे आम्ही निघालो. बरं झालं, तो 1 वाजला. जीव तिथे धगधग झालेला पूर्ण एकदम. त्यानंतर येता येता अजून एक राईड भेटली आपल्याला. आपल्या 3 नाक्यापासून ते आपलं रुस्तमजीपर्यंत एक राईड मिळाली होती. पण मागचे जे पॅसेंजर होते ना ते जरा हेमल्यासारखे होते जरा, म्हणजे गे टाईप. रात्री असे मला मित्रांनी बोलले होते रात्री असे पॅसेंजर मिळतील तुला, तर सावध राहा.
बस तर आता भीती वाटायला लागली मला आता रात्रीची करायला रॅपिडो. नाहीतर मी आधी करतो, मी आधी बिंदास करायचो, आता मी घाबरायला लागलो आहे. तर हां, आणि अजून एक सांगायचं होतं, मी आता विचार करतो आहे की आता पेट्रोल बाईकवरून आपण रॅपिडोसाठी EVवरती स्विच होऊ. तर एक कुठली तरी मला इलेक्ट्रिक व्हेकल मला सजेस्ट करा जी लाँग मायलेज देईल, जिची रायडिंग रेंज जास्त असेल, अशी लवकरात लवकर सजेस्ट करा. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण लवकरच स्विच करायचं बघू EVवरती, कारण EV ही पूर्णपणे अलाउड आहे बाईक टॅक्सीसाठी. तर सजेस्ट करा मला पटकन कुठली EV चांगली राहील रॅपिडो करण्यासाठी, कारण रॅपिडो हा अर्निंगसाठी आहे ना बाकीच्या प्लॅटफॉर्मपेक्षा आहे ना बेस्ट ऑप्शन वाटतो. कारण कुठे काही पार्सल वगैरे ड्रॉप नाही करायचं आहे, कुठले 4 माळे चढायचे नाही आहेत. आपल्याला फक्त पॅसेंजरला कलेक्ट करायचं आहे, त्यांना सुखरूप फक्त त्यांच्या घरी त्यांच्या ड्रॉप लोकेशनला आपल्याला पोचवायचं आहे, बस एवढंच. आता आपले जे 5 पॅसेंजर आहेत त्यांची लोकेशनच्या इथे तर पोचलो आहे. आता इथे कुठे आहेत ते, कॉल कट करो ना प्लीज, किया ना. 3986 स्वाद होटल ना, अपने शिवाजी नगर में ही ना. ओके ओके, गुड नाईट. चला, आजची 6वी राईड पण मिळाली आहे ना, रामनगरपर्यंत ड्रॉप करायचं आहे. OTP सांग, तुला आता येईल, चार्जेस वगैरे लागतील. बाहर निकलने जमेगा ना मुझे सीधा? आगे जाना है अंदर और चला, तर आपली आहे ना आजची 6वी राईड पण आपण ड्रॉप केली आणि आता आहेत आपण रामनगरला, ठाण्यामध्ये. आणि आता इथून सरळ आपण जातोय आपण आपल्या घरी. आजचा जो रॅपिडोचा एक्सपिरियन्स होता ना, खूप भयंकरपेक्षा भयंकर होता. सगळ्यात पहिलं आपल्याला जकात नाक्याला पोलिसांनी अडवलं. ते काय शूट करू शकलं नाही, कारण तिथे मी कॅमेरा काढून ठेवलेला, कारण वाटलंच तिथे काय पोलीसवाले अडवतील आपल्याला. आणि दुसरा खांडेडा एक्सपिरियन्स म्हणजे आपल्याला तो गे भेटलेला. त्याला मी एक मराठीमध्ये चांगली शिवी घातली आणि एक शिवी हिंदीमध्ये घातली त्याला. या 2 शिव्यांमध्ये तो शांत बसला. नाहीतर भावाचा थंडीच्या दिवसामध्ये काय खरं नव्हतं माझ्या हातून. नाहीतर माझ्या हातून प्रसाद भेटला असता त्याला चांगला छानपैकी. पण हरामीने आहे ना काही जास्त जोरामध्ये लिंबू दाबले, माहिती आहे का? आईशा अजून दुखते. चला, तर आपला दुष्काळात 13वा दिवस पूर्ण करतो. आजची अर्निंग फक्त आहे ना आपली 450 रुपये आहे. ₹450 आपली आजची अर्निंग आहे टोटल. आणि आपण टोटल डिस्टन्स हे बघा स्क्रीनवर येतं आहे, एवढं आपण कवर केलं आहे. तर आत्तापर्यंत आपण किती अर्न केले ना, मी आता कॅल्क्युलेट काय केले नाही आहे, हे ते ऑनस्क्रीन देतो आहे. तर 13 दिवसामध्ये आपण रॅपिडो करून एवढी अर्निंग केली आहे, स्क्रीनवर येते तेवढी. आणि पेट्रोल एक्सपेन्सेस आपला पुढीलप्रमाणे झाला आहे, तो पण स्क्रीनवर येत असेल. तसं सगळं चेक करा बाबा एकदा, कारण मी आता कॅल्क्युलेट नाही करत बसत आहे, घरी पळतो. आणि आपण आणि ते EVचं बोलत होतो मी. जी व्हिडिओ सगळे बघतायत त्यांनी लवकरात लवकर मला कुठली तरी इलेक्ट्रिक व्हेकल, इलेक्ट्रिक स्कूटर सजेस्ट करा. आपण ती लवकरात लवकर स्विच करण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत आपण आहे ना रॅपिडो करू, पण तोडका मोडका रॅपिडो करू. सध्या तरी जास्त अर्निंगपर्यंत जाणार नाही, आपण लिमिटेड अर्निंग करू. कारण आता क्रिसमस आणि 31 जवळ येते, पोलिसांचे राऊंडअप असतात. जर कुठे पकडलो गेलो तर कर्मानी मरेल मी. आपल्याला थोडंफार बाटलीमध्ये उतरवायला जमतं, तर त्यामुळे आज वाचलो आहे. पुढे वाचेन का नाही सांगता येत नाही. सध्या तरी आता cultimaro.com घर पे भागो. तर आता डे 14च्या राईडला जर निघालो तर मी डे 14मध्ये भेटेल. तोपर्यंत आपले हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि आपले आता 500 सबस्क्रायबर होत येणार आहेत या महिन्यामध्ये, फक्त आणि फक्त, ते पण 20 दिवसामध्ये. आपल्या चॅनलचे 500 सबस्क्रायबर कंप्लीट करून टाका भावांनो. ऐक मी आता भेटेन आता पुढच्या अर्निंगच्या डेमध्ये. तोपर्यंत ऐशाकडे कुत्रे दिसत पण नाहीत रस्त्यानी, झोप आली. चला, तर मी भेटेन आता पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि जय श्रीराम.